मस्तक हे पायावर यावर करी संताचा कहे पायावरी या वार करी संतांच उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निवडलेला अभंग जगमान्य जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा जवळपास सगळ्यांच्या परिचयाचा विशेष करून जी काही भजनी मंडळ असतील त्यांच्या सर्वांच्या पाठाचा असा हा अभंग आहे। असं कुठलंच भजन नाही म्हणजे वारकरी संप्रदायाचं की त्या संप्रदायाच्या भजनात हा अभंग म्हटला जात नाही आणि असं कुठलं गाव नाही ज्या गावातल्या व्यक्तीला हा अभंग पाठ नाही। दुसरा कुठलाच अभंग येऊ न येऊ पण हा अभंग मात्र भजनी मंडळाला नक्कीच येतो। या अभंगाशिवाय भजनाची सुरुवात होत नाही। चार मथऱ्यापैकी एक मथर तरी हा अभंग म्हणतो म्हणजे म्हणतो। म्हणून उजळले भाग्याता जितका म्हणायला आणि जितका ऐकायला सोपा अभंग असेल तितकंच तुकोबरायांनी या अभंगामध्ये विशेष करून वर्णन केलेलं आहे। मायबाप अभंगात तुकोबराया सांगतात उजळले भाग्याता आता माझं भाग्य उदयाला आलं। उदयाला येण्याचे कारण अनेक आहेत पण त्यातलं काही कारण बघूयात आणि आपण पुढे याच्याकरता वाटचाल करूयात। महाराज म्हणतात उजळलेलं भाग्य आहे आज उदयाला आलं। अनेक दिवसाची जी वाट पाहत होतो ती वाट आज पूर्ण झाली आणि आज पूर्ण झाल्या कारणाने तुकोबरायांचं म्हणणं आलं उजळले भाग्याता। तर महाराज पुढे काय झालं तर महाराज म्हणतात अवघी चिंता वारली अवघी अवघी म्हणजे अहो चिंताच राहिली नाही। चिंता आमची वारली वारली म्हणजे मेली चिंता शिल्लक नाही राहिली। बरं महाराज चिंता शिल्लक राहिली नाही कारण काय आहे कारण महाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ संतांच्या दर्शनाचा लाभ झाला। तो लाभ काय करतो तर देव जोडतो पद्मनाभ जोडला। बरं तो देव जोडून काय करावा लागतो संपुष्ट ये हृदय पेटी करुणी पोटी साठवू। तो परमात्मा हृदयात साठवून करून आम्ही तो संपुष्टामध्ये हृदयात साठवून तो परमात्मा आम्ही अवगत केला आणि महाराज म्हणतात तो आम्हाला सापडला। सापडला कशाने तो भावाने सापडला। तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठाला। अभंग तुकोबरायांचा आहे सर्वांच्या पाठातला आणि परिचयाचा आहे। अभंगाचा विस्तार मी तुम्हाला सांगितला थोडक्यात भावार्थ सांगितला। अभंगाला सुरुवात करण्याच्या अगोदर परिहार म्हणजे तो असा गेल्या 77 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह गाव कनेरगाव नाका पैनगंगा बरोबर
पैनगंगेच्या काठावर असणारे हे सुंदर गोजिर संगमेश्वराचं मंदिर तथा कलशरोहणाचा कार्यक्रम तथा कीर्तन महोत्सव तथा भागवत महोत्सव आणि तुम्ही जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप या सर्वांच्या अट्टहासाने मनापेक्षा सर्वांच्या प्रयत्नाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातली माझ्या वाट्याला आलेली ही तिसऱ्या दिवसाची सेवा बऱ्याच दिवसापासून तुमच्या गावात यायचं तो म्हणसाल तुला बाहेर कीर्तन मिळत नव्हते म्हणून यायचं का? नाही, तसं काही नाही. फक्त काय झालं, लॉकडाऊनच्या आधी माझी कीर्तन सेवा तुमच्या गावात होण्याचा योगायोग आलता, पत्रिका छापली होती, कीर्तनाचा योगही होता. परंतु काय माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल आणि लॉकडाऊन पडावं आणि तुमचा कार्यक्रम थांबावा. कार्यक्रम सर्वांचे तुमचेच काय सगळ्या जगच थांबलं होतं म्हणून त्यावेळेस येण्याचा योग आला नाही. पुनश्च यावेळेस योगायोग आला. या योगायोगाने इथे येण्याचं कारण असं आहे की सर्व आमची जमलेली श्रोते सज्जन मायबाप या सप्ताहामध्ये ज्यांची गोड अशी कथा आहे मायबाप असे भागवताचार्य नामदेव महाराज गिरी माझ्यासमोर उभे आहेत. धन्य म्हणावं लागेल महाराज. थोडासा वेळ जाईल बरं, 4-10 मिनटं गेला चालेल ना? याच्यात वेळ गेला 10-5 मिनटं, कारण घालावंच लागतो आम्हाला. जिथं जावं लागतं तिथं एवढा वेळ घालावाच लागतो. सगळ्या मंडळीचं थोडंफार 2 शब्द बोलले म्हणजे त्यांनाही बरं वाटतं, आम्हालाही बरं वाटत असतं. सगळ्याच मंडळीचं नाव घेतो, कोणाचं ठेवत नाही. त्यात 10-5 मिनटं जाऊ शकते. तोपर्यंत रेकॉर्डिंग बंद केली चालते, नाही राहू द्या सुरू. अशी नामदेव महाराज गिरी भागवताचार्य सुंदर भागवत त्यांचं या गावामध्ये होत आहे, या ठिकाणी होत आहे. गावातलेच आहेत महाराज आणि आजच त्यांचा माझा परिचय झाला. त्याप्रमाणे या श्रीमद भागवत कथेचं जे या सप्ताहाचं आयोजन जे करत आहेत, ज्यांच्याकडे नियोजन आहे, आमचे किसनराव भाऊ गावंडे पाटील यांच्याकडे हे नियोजन आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच दिवसाची आहे, परंतु योगायोग आज या ठिकाणी आलेला आहे. विशेष करून या ठिकाणी मंडप जे सजावट आहे ते गौतमरावजी भिशे साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे आहे. तसेच सदस्य यजमान आहेत रुपेश बबनराव सोळंके, आमचे मामा आहेत. संजय शेठ बियाणी, ही सर्व मंडळी काय करतात बघा, मार्गदर्शक आहेत सप्ताहाची. संतोष भाऊ डहाळे, गिरीश महाराज जोशी, ही सर्व मार्गदर्शक आहेत. पुढे चलूयात. गायनाचार्य मंडळी आमची नामदेव महाराज नरवाडे सुंदर गायन करतात महाराज, गोड गातात, आवाज खूप सुंदर आहे. त्यांची माझी याच्या आधी एक वेळ भेट झालेली आहे. त्यांचं माझाही खूप सुंदर परिचय आहे. नामदेव महाराज लय झाली इथं बघा, 2-4 नामदेव महाराज झालेत 3 आहेत का? असो चांगली गोष्ट आहे. नामदेव महाराज पुनश्च नामदेव महाराज कराळे दिग्रस, ज्यांचा आज माझा परिचय झाला. विशेष करून अशोक भाऊ, आता सगळ्यांचे नाव पटापटा घेतो. अशोक महाराज, नवनाथ महाराज आणि तसेच जे व्यवस्थापक आहेत बबनरावजी सोळंके, आमचे आजोबा रामचंद्र पाटील गावंडे, बंडू विठ्ठल गावंडे, भिक्कूलाल बियाणी, गजानन गावंडे, रामेश्वर सोळंके म्हणजे आमचे मामा. तुम्ही म्हणसाल सगळंच माहिती सांगायला लागला. नाही ना, आता ज्यांच्या वतीने मी इथपर्यंत आलो, आवाज जरा क्लिअर करा ना दादा. हो सिस्टीमवाले दादा, आवाज क्लिअर करा. असा झोपडी पडल्यासारखाच आवाज यायला लागला. असे वरून झोपडी पडते ना, असे धडकन, असा मोकळा करा ना, असा खुल्ला, असा मोकळा, असं जाऊ द्या ना. नदीकडे जाऊ द्या, काय फरक पडत नाही. नदी कीर्तन ऐकेल ना थोडंफार. हां, साड्याचा आवाज कमी करा आणि बॉक्सला आवाज द्या. पुन्हा रामराव महाराज गावंडे मृदंगाचार्य, आमचे रामप्रसाद महाराज मृदंग विशारद तीर्थापुरी, त्यांचं तसं आळंदी टाकलेले आहे. तीर्थापुरी आम्ही त्यांच्या भागात राहिलेलो आहे. मी 14-15 वर्ष बीड जिल्ह्यात राहिलो. आता इकडे आखाडा बाळापूरला आलेलो आहे. मी फिरतच राहतो. चला, माझं काही सांगत नाही, पुढे बोलतो या, ऐका. अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत दत्तात्रय गावंडे गुरुजी, सुरेश बियाणी, नारायणराव, बाबूरावजी, रामेश्वरजी, बालाजी पाटीलजी, रामदास महाराज गावंडे, विशेष अशोक राऊत, रामदास ठाकरे, उमाकांत भाऊ बागले, गजानन गावंडे, रामेश्वर कुकरे, बालाजी गावंडे, मधुकर गावंडे,
संजय ढोबळे, दत्तकृपा हरडवेर आणि बालाजी गावंडे ही सर्व मंडळी आणि विशिष्ट करून तुम्ही जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, उत्कृष्ट विनेकरी बाबा, जमलेली सर्व टाळकरी मंडळी, सर्वांचीच नावं मला माहीत नाही पण यात आली असतील तर समजून घ्या. राहिलेले साहिलेले नंतर कधीतरी बघूया. विठला विठला. अभंग तुकोबर यांचा याने गोड आहे. येण्याचं कारण असं आहे मायबाप, प्रत्येकाला यावंच लागतं आणि प्रत्येकाला जावंच लागतं. जाणं हेही सांगता येत नाही आणि येणं हेही सांगता येत नाही. येण्याकरता आपण स्वतंत्र नाहीत, जाण्याकरता स्वतंत्र नाहीत. लक्षात ठेवा मायबाप. म्हणून या जगात जेव्हा आपण जन्म घेतो ना, जन्म घेतल्यानंतर मिळालेला जो काळ असतो, मिळालेला जो वेळ असतो आणि मिळालेलं जे आयुष्य असतं त्या आयुष्यात जगणं महत्वाचं आहे. काय जगावं लागतं, पण दादा कसे जगलो याला किंमत आहे. कसे आपण जीवन जगलो याला किंमत आहे. संत महात्मे येत असतात, समाजाच्या या जगाच्या उद्धाराकरता येतात, उद्धार करतात आणि निघून जातात. कसे, जसं आपल्या दारामध्ये सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी माता माऊल्या दाणे वेचीत आहेत. अर्थात ज्वारी, बाजरी, गहू काहीतरी वेचकाम सुरू आहे. वेचता वेचता उरलेलं जे धान्य आहे, रिकाम टेकडं धान्य, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? उरलेलं थोडंसं शिल्लक राहिलेलं, हां, वेस्टेज नाही, ते आपला इंग्लिश शब्द झाला. काय म्हणतात दुसरा शब्द? काय नाही का तुमच्याकडे शब्द काही? उरलेलं धान्य, शिल्लक राहिलेलं बारीक बारीक असतं ते मात्र. मात्र, हा, तेच 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 मला म्हणायचं, ती येईल ना पा. ते मात्र जे आहे ते माता माऊल्या काय करतात, दारात टाकून देतात. काही टाकतात, काही घरात घेऊन जातात. काय करत असतील त्यांचं त्यांना माहीत. पण मला एवढं सांगायचं, जे मात्र बाहेर पडतं त्या मात्र्यावर काही वेळाने, थोड्या काळाने, थोड्या अंतराने एक एक पक्षी येतो. एक एक पक्षी येतो, एक एक दाना टिपवतो मायबाप. एक एक दाना टिपवतो. टिपवतो म्हणजे खातो. दाना पोटात घेता क्षणी तो तिथे थांबत नाही, लगेच निघतो. पक्षी अंगणी उतरते ते का गुंतुनिया राती तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे आल्यानंतर त्या ठिकाणी दाणे टिपतात आणि निघून जातात. आपलं जीवन तसं आहे का हो? नाही. आपलं जीवन तसं नाही. संतांचं जीवन मात्र तसं आहे. संत काय आहे? अभंगातून तुकोबराय म्हणतात, संतांचं जीवन कसं आहे, संत आपल्यावर कृपा कशी करतात, संतांचं आपल्यासाठी काय काम आहे. ज्या संतांचं दर्शन संत झाले म्हणतात आणि भाग्य उदयाला आलं म्हणतात, त्या संतांना संताची तरी काय गरज आहे? वाक्य आहे का? समजून घ्या सगळं.
तुम्ही म्हणसाल महाराज तुकोबर आहे ना, संताची काय गरज आहे, गुरुची काय गरज आहे? ते तर म्हणतात ना, रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. अरे मग रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा, तुकाराम महाराज भगवान विष्णू एकच आहे, तर मग त्यांना संताची काय गरज हो? काही माणसं प्रश्न करतील, साहजिकच आहे. पण वाक्य नीट लक्षात ठेवा मायबाप. जो जगात जन्माला येतो, ज्याला काहीतरी जीवन जगायचंय, काहीतरी कुठल्या तरी पदावर जायचंय, कुठलं तरी प्राप्त करायचंय, कुठलं तरी साधन साधून त्यांना त्या साध्यापर्यंत पोहोचायचं, त्या प्रत्येक व्यक्तीला गुरुची गरज आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला गुरुची गरज आहे. तुम्ही म्हणसाल नाही महाराज आम्ही आमच्या मनाचे गुरु आहेत. हे सोडून बोला मायबाप, आपण आपल्या मनाचे गुरु नाहीत. लोक म्हणतात महाराज आमची आमच्या मनाची माळ आहे. गांग्या, मनाची माळ कुठं असते का रे? तू काही आम्हाला येड्यात काढतो का? हां, लोक आम्हाला सांगतात महाराज आमच्या मनाचीच माळ आहे. मनाची माळ तू थोड्या वेळानं म्हणेन तुला जा तिकडं खाऊन ये, मग कसं व्हा? मनाची माळ नसती मायबाप. हो, लोक म्हणतात महाराज मनाचाच प्रपंच आमचा परमार्थ आहे. हो, अरे मनाचा परमार्थ कुठं असतो रे? काय आम्हाला येड्यात काढतात का? काय करता तुम्ही? मायबाप ऐका, कोणाला बोलण्याकरता नाही, म्हणून विशेष करून लक्षात ठेवा. हा जो संबंध मी लावतोय, हे जे बोलतोय, संत महात्म्यांना गुरुची गरज कशाला आहे? ते तर सर्वज्ञ आहेत. ते तर काय आहेत? सर्वज्ञ आहेत. भूत भविष्य वर्तमान जाणणार आहेत. ज्यांना भूत भविष्य वर्तमान कळतंय ते संत आहेत. बरं, संत काही साधे नाहीत ना महाराज. संतांचा अधिकार काही कमी नाही ना. संतांचा विचार केला तर देवापेक्षा मोठे संत आहेत. कोणापेक्षा? देवापेक्षा मोठे संत आहेत मायबाप. ऐका, थोडंसं कीर्तन लक्ष देऊन ऐका. देवापेक्षा मोठे आहेत. किती मोठे आहेत? अरे तू कमळ संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे, मना निरंतर धनी घे. तुका म्हणे संत सुखाचे सागर मन निरंतर धन घे. दादा थोडा आवाज क्लिअर दे इकडे. असं कीर्तन करतो ना तुला आवाज आहे ना क्लिअर लागतो दादा. असं आहे ना, मोकळा आवाज आला पाहिजे. असे माणसं आहे ना त्याच्या छातीत आवाज गेला पाहिजे. तर ती कीर्तनाची मजा येते मायबाप. नाही तर ओके असं एखाद्या मला कसं तुम्ही मला 10 वेळ म्हणशील महाराज तुला काही जमत नाही काय म्हणून असं करायला लागला काय? तसं काय नाही भाऊ, तसं काय तुझ्यावर काय राग नाही भाऊ माझा. मात्र आवाज मोकळा असला ना, असा कळकळ कळकळ वाजला पाहिजे, लोकांचं अंतकरण भरून आलं पाहिजे मायबाप. मलाही गायनाला थोडा मजा वाटेल, थोडा मलाही स्वरच असा व्यवस्थित घासा वाटेल, थोडंसं अजून आनंद मिळेल. एवढं कट करून घ्या भाऊ, शूटिंगवाले एवढं कट करून टाकायचा, नाही तर मना निरंतर धनी घे. तुका म्हणे संत सुखाचे सागर. सुख आहे संताकडे, किती आहे मोजता येत नाही. संत सुखाचे सागर, सुख सागर आहे संत महात्म्याकडे. आपल्याकडे काहीच नाही मायबाप. आपण शून्य आहात आणि खरंच शून्य आहात. तुम्हाला वाटत असेल महाराज आम्ही इतकं कमवलंय, आमच्याकडे एवढं आहे. काही नाही मायबाप. या एवढ्याला आणि तेवढ्याला काहीच किंमत नाही, काहीच किंमत नाही. तुम्हाला तुमच्या गावात किंमत आहे, तुम्हाला दुसऱ्या गावात किंमत आहे का? माझं बोलणं कळतं ना सगळ्याला. तुम्हाला तुमच्या गावात किंमत आहे, दुसऱ्या गावात किंमत आहे का? तुमच्याकडे काय आहे मग? तुमच्याकडे आहे तरी काय? कोणाला बोलण्याकरता भेटण्याकरता नाही मायबाप. ही जीवन असं आहे, आपल्याला इथं किंमत आहे, दुसरीकडे असेल असं सांगता येत नाही. पण संत मायबाप, संतांना जगात किंमत आहे. आणि ते संत आपल्यावर उपकाराच्या भावनेने येत असतात, आपल्यावर अनंत उपकार करतात. आणि ते संत आपल्याला निरंतर आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला जाग करत असतात. उठा जागे भारे आता स्मरण करा
पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जमलं ना आता राहू दे दादा आता असंच राहू दे धनदारा पुत्रजन बंधू सोयले पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी आता जागा रे भाई नो जागा आता जागा रे भाई नो जागा महाराज काय गुण माणसं आहे ती हा काय वादक आहेत काय आमची महाराज मंडळी गातात महाराज काय जागवतात तुम्हाला जागवतात तुम्ही जागे होऊन टाळ्या वाजवणार एवढे जागवायला आले तरी टाळ्या वाजवणार काय करून टाळ्या वाजवायचा धन्य थोडस विदर्भाला चिटकून येत ना तुम्ही एकादशी ना हो राव ते बी आहे हुकलं हो माझं एकादशी असो संत आपल्याला जागा करतात ऐका मायबाप मग संतांना गुरुची गरज काय महाराज गुरुची गरज प्रत्येकाला आहे हो जगात आलेला जीव त्याला प्रत्येकाला गुरुची गरज आहे कोणाला नाही संताला गुरुची गरज आहे देवालाही गुरुची गरज आहे देवाला गुरुशिवाय एक पत्त्याचं पान सुद्धा हलवता येत नाही तुम्ही म्हणसाल कसं मायबाप अहो अनेक उदाहरणं आहेत महाभारतात आहेत रामायणात आहेत भागवतात सुंदर अशी उदाहरणं आहेत प्रत्येकाला गुरुची गरज पडली प्रत्येकाला तुम्ही उदाहरण एक एक लक्षात ठेवा बघा भगवान कृष्ण शिकण्याकरता संदीपानी ऋषीकडे शिकण्याकरता गेले मी पटापटा बोलून जातो प्रभू रामचंद्राचे गुरु विश्वामित्र कुलगुरु वशिष्ठ ऐका मायबाप कुलगुरु वशिष्ठ पुढे चला ध्रुव बाळ 5 वर्षाचे एकटे जंगलात चालले होते त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे कोणीच नव्हते एकटे जंगलात चालले आणि जात असताना त्यांना सहज भेट घडली कोणाची नारद महर्षींची महाराज भागवतात सुंदर आता सांगतीलच मला काही तर भागवत सांगायला मी काही आलो नाही ऐका त्यांनाही 5 वर्षाचं बाळ आहे काय गरज आहे त्याला गुरुची पण नाही मायबाप गुरु मिळाल्याशिवाय गुरुचा उपदेश झाल्याशिवाय आता ही जी मंडळी उभी आहेत ही आमच्या समोर जी उभी आहेत महाराज मंडळी ही बिना गुरुची नाहीत महाराज यांना गुरु आहे मग तुम्ही म्हणसाल गुरु कसा असला पाहिजे आता गुरुचा विषय असा आहे मायबाप कानात मंत्र देणारा गुरु नसावा आमचं पहिलं तत्व असं आहे वारकरी संप्रदायाचं आता कानात जर मंत्र देत असला तर काय दुरून ऐकू येत नाही का बरं कानातच काऊन द्यायचा मग याचे बऱ्याच कारणं येतं त्या कारणात मी काही जात नाही तुम्हीही जाऊ नका आमचं म्हणणं आहे उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा उघडा मंत्र आहे आमचा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अरे ध्रुव बाळाला मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सुंदर असा मंत्र दिला कोणाला ध्रुव बाळाला ध्रुव बाळ निघाले मायबाप अजून अहो अनेक उदाहरणं आहेत अनेक प्रत्येकाला गुरुची गरज आहे गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही गुरुशिवाय आता तुम्ही आजही बघा आपल्या जगात म्हणण्यापेक्षा भारतात श्रीमंत माणसं आहेत इतके श्रीमंत की जग विकत घेतील एवढे श्रीमंत आहेत पण त्यांनाही त्यांचा तरी कोणतरी गुरु आहे ऐका त्यांचा कोणीतरी गुरु आहे ते कुठल्या तरी गुरुला मानतात आपल्याकडे हेच महत्वाचं आहे आणि ही आपली परंपरा आहे आजपासून नाही तर पूर्वीपासून आपली परंपरा आहे की आपण गुरुला मानतच आलो गुरु
गुरुची सेवा करतच आलो आणि गुरुशिवाय आपल्याला ज्ञान मिळत तर नाही, पण गुरुशिवाय वाटही दिसत नाही. गुरु बिन कोण बतावे बात, गुरु बिन कोण बतावे बड़ा निकट है हे मागा. माय बाप गुरु शिवाय नाही. मग गुरु कुठे कुठे लागतो? ऐका, आपण ज्यावेळेस आता बरेचसे क्लास निघाले हल्ली या काळामध्ये 10-5 वर्षातलंही शिक्षण निघालं. आता ते शिक्षणाच्या पहिल्या शिक्षणाचं आम्हाला नाव माहीत नाही, आत्ताच्या शिक्षणाचं नाव माहीत नाही, पहिल्या शिक्षणाचं नाव माहीत आहे. पहिल्या शिक्षणात आमच्या टायमाला बालवाडीसुद्धा नव्हती. आमच्या टायमाला पहिला वर्ग 6 वर्षाचा झाला, कानाला हात लागला, असा कानाला हात लावला तर मग लगेच गुरुजी म्हणायचे टाक शाळा. आता त्याला काय पुढं येतंय नाही येत ते काय करतंय त्याचा विषय नव्हता, पण एकदा कानाला हात पुरला की त्याला शाळेत न्यावं लागायचं. मग मी थोडा पहिल्यापासून उंच आहे, उंच म्हणण्यापेक्षा असा सापळा होतो उंच होतो, आणि उंच असल्यामुळे मग 4थ्याच वर्षाला कानाला हात पुरला. किती वर्षी? 4थ्याच वर्षी. मग ते घरचे आमचे मामा म्हणाले जाऊ दे ना, म्हटलं मग याला शाळेत 4थ्या वर्षी शाळेत टाकल्यावर काय कळलं महाराज, काय नाही. पण ते काळ असा होता की त्यावेळेस शिक्षण घेत 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 जीवन जगत जगत माणूस जाता. आताचा काळ बदलला, आताचा काळ बदलला. आता गुरु आणि शिष्य ह्या भानगडीत कोणी राहिलं नाही. आहेत ज्याला मानायचं नाही त्याच्याकडे पसारा पडलाय महाराज लोकांचा, ज्याच्याकडे जायचं नाही त्याच्याकडे अखंड लोक चालले, आणि जे खरे बिचारे त्यांच्या घरी कोणी जायला तयार नाही. असं आपलं जग आहे. सांगायचं थोडासा तुम्हाला राग येईन माझा, आला तरी चालते मायबाप, पण ऐका ना, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे जायला आपल्याला वेळ नाही. ऐका, ज्याच्याकडे भक्ती आहे त्याच्याकडे जायला वेळ नाही. ऐका, आणि ज्याच्याकडे वैराग्य आहे अशा व्यक्तीकडे जायला आपल्याकडे वेळ नाही. आपण जातो कोणाकडे? जो हातात दोरा बांधतो, जो तुमच्या कमरेला पेटी बांधतो, जो गळ्यात पेटी बांधून देतो. ऐकताना लक्षात घेताय ना सगळेजण? ऐका मायबाप, जो तुम्हाला जादू मंत्र सांगतो, नारळ बुक्का देतो, हातात काहीतरी देतो आणि घरी जाऊन अमका अमक करा, 8 दिवसात फरक पडेल, अशा लोकांकडे साली गर्दी जास्त आहे. बरोबर का गिरी महाराज? बरोबर ना? अशा लोकांकडे हल्ली गर्दी जास्त आहे आणि त्यांना लोक खूप मानतात, खूप 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 मानतात. आता मानतात ना मानतात तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण एक विचार करा मायबाप, आमच्या संत महात्म्यांनी उघड सांगितलेलं आहे. चमत्कार वमत्कार उगी ज्ञानोबा यांच्या काळामध्ये उगी ज्ञानोबा याचे 1-2 चमत्कार आहेत. उगीच 1-2 चमत्कार आहेत. संत महात्म्यांनी चमत्कारासाठी हे घडवलं नाही. मला संताकडे पुढे जायचंय, पण आधी मूळ मुद्द्यावर यायचंय की गुरु आपला पूर्वीला जसं शिक्षण असतं, शिक्षणामध्ये पहिल्या वर्गात आम्ही गेलो, पहिल्या वर्गापासून तर महाराज 10व्या वर्गापर्यंत जेवढे जे मास्तर लोक येतील तेवढ्या मास्तर लोकांना आम्ही भियायचो. काय करायचो? भीती वाटायची, मास्तराची भीती वाटायची. आता मला खरं सांगा, तुमच्या लेकराला मास्तराची भीती वाटते का? मास्तराला तुमच्या लेकराची भीती वाटते? बोला बोला बोला. हा, मास्तराला लेकराची भीती वाटते? आता नाही वाटत. आता मास्तराला भीती वाटते. त्याला वाटतं जर मी काही बोललो, एखाद्या लेकराला हाणलं तर नक्कीच मला डिसमिस व्हावं लागेल, नाही तर घरी निघून जावं लागेल. आता बोलायची भानगड राहिली नाही. आणि ह्या बाया इतक्या नाजूक झाल्यात ना मायबाप, अरे बापा, की यांच्या लेकरं असे पोटात जवळ असतात, एवढे जवळ असतात की मला सांगू नाही, सांगण्याची वेळ येते. यांचे इतकी लेकरं लाडकी, अरे
इतकी लाडकी झालीत की ती जर लेकरू जर थोडस एक अर्ध्या फुटाच्या पायरीहून खाली पडलं ना तर 100 वेळा ती दवाखान्यात तिथे त्याला याला जसं झालं असेल त्याला तसं झालं असेल त्याला तसं झालं असेल. महाराज 20-20 फुटाच्या आंब्या झाडावून पडलो आम्ही. 20-20 फुटाच्या आंब्याच्या झाडावून दनादन खाली पडलो. अरे खरसडतला कातडी निघायचे. ज्यावेळेस आमच्या आईकडे जायचो तर आईला दाखवत नसायचो, असं लपून जायचो. काय की म्हातारी हानन. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली आणि आंघोळ करता करता जेव्हा आमची आई बघायची ना तेव्हा म्हणायचे मेल्या मुर्द्या. काय रे सांग काय. आम्हाला आई काय नाही, काल जरा चलता चलता लागलं. चलता चलता एवढं लागतं का. सनकन कानाखाली ओढायची. म्हणजे एवढं पहिलंच लागलं वरून म्हातारी आणायची. म्हणजे सांगायचं तात्पर्य मायबाप आता जो काळ आहे विठाला आताचा काळ बदललेला आहे, काळ वेगळा आहे. ऐका जाऊ द्या बाकीचं बोलायचं नाही, पण गुरु आणि शिष्य प्रत्येक व्यक्ती भेद होता. आणि जो भेला ना महाराज ऐका, जो विद्यार्थी मास्तराला भेला तो शिकला, तो पुढे गेला, त्यांनी जीवन घडवलं. मायबाप जीवनात काहीतरी सुंदर काम करून दाखवलं. आणि जो भेद नाही त्याला मर्यादा नाही, त्याला जीवनात काही पडलेला नाही. निव्वळ मोबाईलवर रील बघण्यात वेळ घालतो, दुसरं काही नाही. हल्लीचा काळ खूप बदललाय, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मी कीर्तन करायला आलो, कीर्तन करून निघून जाणार आहे. कीर्तन करण्या इतकंच बोलणार आहे. ऐका मायबाप, गुरुची कशा करता गरज आहे, गुरुची याच्या करता गरज आहे की महाराज म्हणतात वाट दाखवतो. गुरु काय करतात, संत काय करतात, मार्ग दाबून गेले आधी आहेत. महाराज म्हणतात त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. ऐकताय ना सगळेजण, ज्या मार्गाने संत गेलेत मायबाप त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. पण आपण कसं जातो, कुठल्या पद्धतीने जातो. महाराज म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला, हरिपाठी स्थिरावला तो चिधळ. नका जाऊ नका जाऊ आडराणी ऐसी गरजती पुराणी. नका जाऊ आडराणाने, मनाच्या मार्गाने जाण्यात काहीच महत्व नाही. जायचं जर असेल तर संत महात्मे ज्या ज्या मार्गाने गेलेत त्या त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. मग संत येत असतात, आल्यानंतर जीवन जगत असतात, जगता जगता साधना करतात. साधना करता करता एवढी साधना करतात की त्या साधनेच्या नावाने, साधनेच्या मुख्य जी साधना आहे संत महात्म्याची, जी साधना करतात ती साध्यापर्यंत पोहोचण्याकरता करतात. साध्य काय आहे, परमात्म्याची भेट आहे. साध्य काय आहे, हे जगातून मुक्त होण्याचं आहे. साध्य काय आहे, तर या संसाराला सोडायचं आहे. साध्य काय आहे, एकदा गेलं की परत न यायचं, हे साध्य आहे. आणि साधन करता करता अनेक अडचणी संत महात्म्यांना येतात. तुम्हा आम्हाला अडचणी येतात, येत नाही असं नाही. आपण संसार करतो, आपल्याला संसारातल्या अडचणी आहेत, आपल्याला परमार्थातल्या अडचणी काही नाही. मग तुम्ही म्हणसाल एवढं उगीच चाललं का महाराजी, हे जे चाललंय हे एवढा मोठा सप्ताह, एवढा मोठा मंडप, एवढी मोठी सिस्टीम, एवढे मोठे कीर्तनकार, एवढे मोठे कथाकार आहेत, एवढे मोठे वादक आहेत, एवढे मोठे गायक आहेत, एवढा समाज ऐकण्याकरता येतो. हे सर्व चाललंय मान्य आहे, सगळ्या गोष्टी चालल्यात. पण यातून काही नेण्याकरता आपण हे सगळं उभं केले, काहीतरी नेण्याकरता आपण हे सगळं उभं केलंय. पण महाराज किती लोक नेतात, हा मला शंका आहे. मायबाप ऐकताना सगळे, यातलं किती लोक नेतात ही मला शंका आहे. काही नेतात रस्त्यात, थोडंसं वाटलं तर घेतात, नाही तर मग असे झटकतात.
काही तर कीर्तनात उठल्या उठल्या असं झटकतात. महाराजाचं कीर्तन तिथं, महाराज तिथं, आणि आपण निघालो घरी. निघाले माणसं महाराज. बदल होण्याकरता हे सगळं आहे महाराज, हे बदल होण्याकरता आहे. पण आपल्याला बदलायचं नाही किंवा बदलच होत नाही हे मला अजूनही कळलं. अनंत सत्य आहेत महाराज, अनंत आहे तो. काय सांगावं तुम्हाला. मी बीड जिल्ह्यात 14 वर्ष राहिलो. कुठं? 14 वर्ष. आता नारळी सप्ते सुरू आहेत बघा. नारळी सप्ते कळतात तुम्हाला मंडळी? नारळी सप्ते, नारळी सप्ते म्हणजे एका गावाने नारळ घ्यायचे, ऐका. त्या गावाने त्या सप्ताहाचं खर्च करायचं, तर त्याला नारळ मिळतं. आता यावर्षी तुम्ही गेले नारळ आणण्याकरता, एक धरून चला, उदाहरण सांगतो, जाऊ नका, जातही नाही तुम्ही, मला माहिती आहे. पण यदा कदाचित तुम्ही गेले तर तुम्हाला ते नारळ दिलं तर त्याचा 10 ते 15 वर्षाचा अवधी असतो. तुम्हाला नारळ मिळाल्यानंतर 15 वर्षाचा 20 वर्षाचा अवधी मिळतो. महाराज एवढा अवधी? हो ना महाराज, एवढा अवधी द्यावा लागतो, कारण सप्ताच 5-6 कोटीच्या पुढे असतो. लक्षात येते माझं बोलणं कळतं का? कोटी पोटी नाही बरं, कोटी कोटी. तिथे 10 क्विंटल एका टायमाला गुलाबजामुन होतात. किती क्विंटल? किती क्विंटल? 10 क्विंटल. मग एवढा विशाल जनसमुदाय. बरं 7 दिवस काय असतं महाराज? ऐका ना, हे सगळे कीर्तनकार, कथाकार, सगळं काही अगदी व्यवस्थित असतंय, परंतु जेवण्याचा बेत काय असतो महाराज? जेवायला जेवढे आजूबाजूचे गावं आहेत तेवढ्या आजूबाजूच्या गावातून टेम्पो, रिक्षा, तुमच्याकडे टमटम म्हणतात का रिक्षा म्हणतात? टमटम, रिक्षा, याटो, याटो 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 जे काय असतील त्यात भरून भाकरी येतात, चपात्या येतात. आणि तिथं कमीत कमी ते आपलं मंदिर नाही का संगमेश्वराचं, तिथपर्यंत अशा कढया असतात. तेवढ्या कढयाभर भाजी बनवतात. ऐका, तेवढी भाजी बनवतात. आणि तेवढी भाजी बनवून जे असंख्य समाज आलेला आहे त्यांना रोज जेवायला घालतात, रोज. मग तिथे कोणी काय आणतंय, कोणी काय आणतंय, काही कल्पना नाही बाबा, सांगता येत नाही. एवढी मोठी परमार्थाची उच्च स्टेप चालू आहे, तरीही माणसात बदल नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबांच्या जीवनाचं हेच आहे. तुकोबाने असंख्य जीवन जगत असताना आतोनात कष्ट सहन केले. कष्टाची एक एक पायरी तुकोबारायांनी चढत चढत हे जीवन जगले मायबाप. लोक सहज सांगतात तो तुकोबार आहे, लोक सहज सांगतात. आणि काही काही तर अशा ठिकाण झालं, मायबाप आता बोलू नाही. माझ्या समोर हे सुंदर यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूबवर आता जे एवढं आम्हाला बंद नाही, थोडंसं चॅनल असलं की ते कट कर जाऊ बा. मी जर काही बोललो कमी जास्त तर ते कट कर जा, नाही तर बस दिसाल तसंच पाठवू. उद्या आमच्या बाकीच्या कार्यक्रमाचा गोळ करशाल. मला काही कोणाला काही बोलायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही. एकच सांगायचं की काय झालंय, हल्लीच्या काळात कीर्तनं आहेत, सगळे सत्य आहेत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण थोडं काय व्हायला लागलं, 31% परमार्थात, 30%, 70% थोडं बरं आहे, पण 30% परमार्थाची घसरगुंडी व्हायला लागली. इतकी घसरगुंडी व्हायला लागली की त्यातला दोष तुम्हाला द्यावा, कीर्तनकाराला द्यावा, कोणाला द्यावा हे मला माहित नाही, हे मी सांगू शकत नाही. पण चाललंय असं, थोडं चाललंय. अजून 50 वर्षानं 100ची नोट घेऊन इथं माणसानं बसू नये आणि आम्हाला म्हणू नये आमकी आमकी गवळण म्हणू. चुकलं का गिरी महाराज? एखाद्याने म्हणू नये 50 रुपये 100 रुपये आणावं आणि आमच्या हातात द्यावं, म्हणावं ही गवळण म्हण. एवढी फक्त पातळी या परमार्थात येऊ नये हीच माझी अपेक्षा. विठ्ठल विठ्ठल. ऐका ना मायबाप, तुकोबार यांना 7 लेकरं होती. किती लेकरं? 7. ऐका, 3 मुली आणि 4 मुलांचा प्रपंच तुकोबार यांचा. किती मुली? महिला मंडळ झोपल्यात का? 3 मुली 4 मुलांचा प्रपंच. काय प्रपंच आहे ऐका. प्रपंचाचं दुःख ऐका मावलं. 2 मिनिटं सांगतो पुढे जातो. तुकोबारायांच्या काळामध्ये तुकोबारायांचं जीवन असं होतं की पहिली पत्नी अन्न करता सगळ्यांनाच माहीत आहे. पण 7 लेकरांचं भरण पोषण कसं करायचं. पहिली जी पत्नी होती तिच्यापासून एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे संतू. काय नाव आहे? ऐकताय ना सगळे? काय नाव आहे? संतू आहे. संतू जन्माला आला ना, आईला रोग लागला. कशाचा? दम्याचा. दम्याचा आजार लागला. आई बाजावर पडली. आता उठणार नाही माय.
आता ती माय उठणार नाही. पण ती माय मरण्याच्या अगोदर सांगून गेली, महाराज तुम्ही दुसरं लग्न करा, हो तुम्ही दुसरं लग्न करा. म्हणले नको ग, 2 बायका पुढं काय, एका पुरुषा 2 नारी पाप वसे. 2 नारी म्हणलं एका पुरुषा, पण एक मिली तर दुसरी करायला काय अडचण आहे. लक्षात घ्या, म्हणजे माझं उदाहरण लक्षात ठेवा. तुकोबरायांनी मानलं, ठीक आहे, कुटुंब मिळालं, प्रेमानं तुकोबराय तिला आवली म्हणायची, प्रेमान. जिजाबाई तिचं नाव, प्रेमानं तुकोबराय आवली म्हणायचे. आवलीच्या पोटी महाराज पुढे 6 बालक झाली. किती बालक? 6 बालक झाली. त्यात कशी काय आहेत काय नाहीत हे सांगत बसत नाही, पण प्रसंग असा घडला की तुकोबरायाच्या घरचं सगळं निघून गेलं. धन वैभव संपत्ती सगळं निघून गेलं. म्हणण्यापेक्षा लोक घेऊन गेले, काही ठेवलं नाही, काही शिल्लक ठेवलं नाही लोकांना. अरे जेवढे पैसे होते त्याच्यापेक्षा डबल लोक घेऊन गेले. कोणाचा 1 माठ असेल तर लोकांनी 2 माठ नेले. ऐका ना मायबा, कोणाचा 1 कपडा असेल तर लोक 2 कपडे घेऊन गेले. लोकांना तेवढंच पाहिजे मायबा, सगळं घेऊन गेले. तुकोबरायांनी हात वर केले, हात वर केले. आता काय करू, मी काहीच करू शकत नाही. तदनंतर काही दिवसांनी दुष्काळ पडला मायबा. दुष्काळ असा पडला की पाण्याचा दुष्काळ पडला. कशाचा? पाण्याचा. अन्न पाणी दोन्ही मिळत नव्हतं. आजही 20 वर्षाच्या आधी मायबाप आम्हाला कळतंय, मी 6वी 7वी 8वीला होतो. 20 वर्षाच्या आधी गव्हाचीच चपाती फक्त पावणे लोकांना व्हायची. 20 वर्षाच्या आधी सगळ्याला माहिती आहे, 20 वर्षाच्या आधी गव्हाची चपाती, बरोबर आहे का गिरी महाराज? 20 वर्षाच्या आधी गव्हाची चपाती फक्त पावणेच खायचे, ते श्रीमंताचं घर असो का गरीबाचं असो, कारण पिकतच नव्हतं धान्य. आता लोकाला भरपूर आहे. चला माझं तेवढं पुढं, मला ते बोलायचं नाही, तुकोबांचं जीवन सांगायचं. तुकोबा काय आहे? एक दिवस बसलेत, आजूबाजूला लेकरं बसलीत. संतू नावाचा मुलगा, पहिल्या पत्नीचा मुलगा, हो माझ्या तुकोबरायांच्या मांडीवर डोकं टेकून झोपलेला आहे. का झोपलं हो लेकरू? भर दिवसा दुपारची वेळ होती आणि त्या मुलाला तहान लागली. मायबाप काय लागली? ऐकताय ना सगळे? तहान लागली. आई तहान लागली ग. आईनं डोक्यावर चरी घेतली, माठ भरणी काय म्हणतात तुमच्याकडे, जे म्हणत असतील ते, भरणं डोक्यावर घेतलं ना आई निघाली. जिजाबाई निघाल्या पाणी आणण्याकरता. गावात कुठंच पाणी नाही, आजूबाजूला कुठंच पाणी नाही, कुठंच नाही पाणी महाराज. एक दरी होती, त्या दरीच्या आतमध्ये जावं लागायचं आणि कुठेतरी 4-5 दगड उकरून त्यातलं थोडं थोडं पाणी भरून त्या घागरीत घ्यायचं आणि निघायचं. जिजाबाईने ती घागर डोक्यावर घेतली, निघाली. कशी तरी अर्धी गळवाट ती घागर भरली असेल. संतू नावाचं लेकरू, जे तुकोबरायांचा पहिला मुलगा आहे, तो पाणी पाणी करायला लागला. काय करायला? पाणी पाणी. ऐका मायबा, पाणी पाणी करायला हो निघाली. माय निघाली, डोक्यावर घागर आहे. एक कुत्री होती, तिची 5-7 पिल्ल होती. एक कुत्री होती, तिची 5-7 पिल्ल होती. 7-8 पिल्ल आजूबाजूला जिव्हाळ्या बाहेर काढू लागली. कुत्र काय करायचं बाहेर? बोलत नाहीत का तुमच्या गावातले लोक? हा, जीभ बाहेर काढत. कुत्र काय काढतं बाहेर? दिवसा असो दुपारी असो, समजा त्याला काही देणं घेणं, जीभ बाहेर काढायची फक्त. पण ऊन जसं जसं तापतंय तसं तसं जास्त कुत्र बाहेर जीभ काढतंय. आणि ही लहान लहान जी पिलं होती ना महाराज, ती तहानेने जीभ बाहेर काढू लागली. जीभ चिटकली हो टाळ्याला. कोणाची? त्या कुत्र्याच्या पिल्ल्याची. ऐकाय ना मायबाप, कशाला म्हणतात हो दुःख, कशाला म्हणतात संसार, आणि कशाला म्हणतात हे संकट, तुकोबरायाच्या पत्नीलाच माहित आहे. पुढे एक दगड आला, दगडाला ठेस लागली. ठेस लागता क्षणीच माझ्या जिजाबाईच्या डोक्यावरची घागर खाली पडली. जशी घागर खाली पडली तसंच पाणी, जसं एखाद्या गरम ताव्यावर पाणी शिपडावं, काय निघतं मावल्या हो पाणी शिपडल्यावर? काय निघतं? वाफ.
वाप निघते मावल्या हो वाप, तशी वाप निघली त्या जमिनीतून. इतकी तापलेली जमीन, किती दिवस झाला असेल पाऊस नसेल, जमीन तापलेली आहे. आणि ते जमीन तापलेल्या हिच्यात पाणी पडलं, ते पाणी गायब झालं. पण जी राहिलेली ओली जागा आहे ती बारीक बारीक कुत्र्याची पिल्लं आपल्या बारक्या बारक्या जिबीनं ती चाटू लागली. मायबाप चाटू लागली. एवढा मोठा दुष्काळ होता, एवढा मोठा दुष्काळ होता. एवढा दुष्काळ तुम्ही पाहिला का कधी? नाही ना. मग कशाला गप्पा करता मोठ्या मोठ्या 72चा पाहिला 73चा पाहिला? गरजच नाही. जेवढा सहन करू शकत नाही हो आपण, नाही करू शकत सहन, होत नाही सहन. झाली सहन आता होईच ना, देह जड झाला याच भूमीवरी. या भूमीवर आपला देह जड हे मायबाप ठेवूनच फायदा नाही. मग काय उद्याच मरायचं काय? महाराज ठेवून फायदा नाही म्हणजे नाही मायबाप, काहीतरी करावं लागेल. संत महात्म्यांच्या त्या एका चरणाने, एका वाक्याने मला असं लक्षात आलं, आईबाप लक्षात ठेवा, एवढा कठीण प्रसंग असून तुकोबरायाने भक्ती सुरू ठेवली. भक्ती करीत करीत काय झालं असेल, बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. सापडविले वाट जाता गंगा स्नान, मस्तकी जो जाना ठेविला करा. मस्तकावर हात ठेवला किंवा भक्ती लोटपोट झाली आणि अगदी भक्ती त्या ठिकाणी पोहोचली साध्यापर्यंत. ओ साधन करीत करीत तुकोबराया गेले आणि मग त्या दिवशी तुकोबराया म्हणतात, माझं उदयाला आलं. काय आला? अभंगाचा उदयाला आलं आणि उदयाला येऊन माझी जी चिंता आहे ना ती वारली. चिंता मेली मायबाप. आपल्या जीवनातली चिंता जात नाही. आपण मरतो, आपला शेवट होतो, पण आपली चिंता काही जात नाही. मला सांगा कोणाची चिंता गेली? हात वर करा बरं. कोणाचीच गेली नाही, जाणारही नाही. कारण चिंता जाण्या इतका आपण भजन करीत नाही. चिंता जाईल अशी मलाही शाश्वती नाही, तुमचीच नाही. आम्ही उभं राहिलो, आमची जात नाही तर तुमची कवा जायची? ऐकताय ना सगळे? नाही जात मायबाप. कुठेतरी माणूस मोहात पडतो आणि शेवटी ही चिंता पाठीमागे लागते. संतांची चिंता गेली मेली. हो काम नाही, काम नाही हो झालो पायी रिकामा. तुकोबरायांची अवस्था कशी झाली? काम नाही, काम नाही
झालो पायी रिकाम. अशी अवस्था तुकोबरायांची झाली. अशी अवस्था आपली होईल न होईल सांगता येत नाही. पण आजचा विचार केला तर आज आपण हे जीवन जगतोय. हे सुंदर अनमोल जीवन भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. अनमोल देह असा दिलेला आहे. या देहाची एकच कर्तव्य निशा आहे, एकच काम आहे देवाचं भजन करणं. हो संसार करोनी, हो संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे भजन करावे कामामध्ये काम काही मन राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. ऐका माय आपल्या जीवनामध्ये सगळंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण चिंता. सगळं प्राप्त आहे. मला सांगा हो दादा, आम्ही आळंदीला होतो ना, आता मी इथलं लय सांगू बसत नाही, वेळ माझ्याकडे कमी आहे. आळंदीला होतो त्यावेळेस आम्ही जयराम बाबाकडे मी शिकण्याकरता होतो. गुरुवर्य जयराम महाराज भोसले आळंदीला शिकायला असताना परिस्थिती हालाकीची, खूप हालाकीची. बरं, खूप हालाकीची परिस्थिती. एवढी हालाकी की 7 वर्ष आळंदीला शिक्षण घेतलं. किती वर्ष? 7 वर्ष. माझ्या पप्पाने मला 300 रुपये पाठवले. किती वर्षात गिरी बाबा? 7 वर्षात. किती रुपये? ऐका मावल्या हो, किती रुपये? 300 रुपये पाठवले. 300 रुपयात 7 वर्ष शिक्षण होतं का हो? पण मग तुम्ही कसं शिक्षण केलं असेल महाराज सांगा ना. आता मी माझं सांगायला आलो नाही, पण एक वाक्य बोलून जाईल. प्रत्येकाला टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव होता येत नाही. दगडाला टाकीचे घाव सोसावा लागतात. जीवनात काहीतरी प्राप्त करायचं असलं तर काहीतरी खस्ता खावा लागतात मायबाप, काहीतरी दुःख भोगावं लागतं. आणि ज्याने दुःख भोगलं, ज्याने जीवनात काहीतरी जीवन चलता चलता त्याला मिळालं, त्याला आनंद कधीच नसतो. पण ज्याने संघर्षाने मिळवलं त्याला त्याचा आनंद मरेपर्यंत असतो. हे मायबाप लक्षात ठेवा. मरेपर्यंत आनंद असतो संघर्षाने मिळवलेलं. सहज मिळाल्याचा काय आनंद मायबाप, सहज मिळाल्याचा आनंद नाही. आळंदीला गेल्यानंतर काही दुःखाची परिस्थिती हो. वय कमी होतं. 16व्या वर्षी आळंदीला गेलो. गेल्यानंतर शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना काय करावं, पण भगवंतानं मुळातच आवाज दिला होता थोडासा गाण्या भजनाचा. मग थोडेफार भजनं वगैरे 1-2 पाठ केली तर सुरुवातीला विना पहारा असायचा बघा. हे बाबांनी विना घेतला ना, असा सप्ताहामध्ये तुमच्या इकडं आहे का नाही काय माहीत, पण गावोगावी पुण्याच्या ठिकाणी तिकडे मोठे मोठे सप्ते असायचे, तिथे विना पहारा असायचा. विना पहाराला जायचो मायबाप. मला कीर्तनात खरं बोलायला लाज नाही. ऐका, आज काय असेल तो विषय सोडून द्या, पण काय होतो याच्यापासून मी तुम्हाला सांगायलो. ऐका ना मायबाप, विना पहारा करायचा, हे विना वाजवायचा 2-2 तास. 6-6, 4-4 मुलं आम्ही जायचो आळंदीतून. आणि त्याचे जेवढे 8 दिवसात 100-200 रुपये येतील तेवढ्यावर आम्ही साबण, सोडा, डोक्याला तेल, कंगवा, आरसा, छोटे मोठे ग्रंथ आणायचे आणि त्याच्यावर गुरुकडे शिक्षण घ्यायचं. मग आम्हाला गायन शिकायला क्लास लावायचा. तर गायन शिकायला क्लास लावायचं म्हणल्यावर पैसे लागतील. मृदंगाचा क्लास लावायचा म्हणल्यावर पैसे लागतील. ती नव्हते मायबाप, मला मिळालीच नाही. पण मी विचार केला, मी शिकीन मी शिकीन, काही का होईना, कुठे कसं का होईना. मी काय करायचो महाराज, त्यावेळेस जी चांगली मुलं होती, चांगली म्हणजे सदन घरची, त्यांच्याकडे सोनीचा टेप असायचा. सोनीचा टेप रेकॉर्डर, टेप रेकॉर्डर. आता नाही, या नवीन ज्या महिला आहेत त्यांना काही माहीत नसेल ते टेप काय येतं. नवीन टेप रेकॉर्डर तो त्यावेळेस होता सोनीचा, एवढाच. त्याच्यात ती कॅसेट टाकायची, ती कॅसेट कोरी असायची. कोरी कॅसेटने यायची ना, असं कीर्तन सुरू झालं की तिथं मांडायचा टेप आणि ती सुरू करायचं रेकॉर्डर. आणि त्यांनी काय व्हायचं की रेकॉर्डिंग, कीर्तन, चाली,
मृदंगाचा आवाज, हे सगळं हे सुंदर नामदेव महाराजासारखी गाणारी मंडळी, ही गुडगुड गाणारी मंडळी यांचा आवाज त्यात रेकॉर्ड व्हायचा. आणि मग त्या चाली ज्याला ऐकायचं त्यांनी चाली ऐकायच्या, ज्यांनी मृदंगाचा आवाज ऐकायचा त्यांनी मृदंगाचा आवाज ऐकायचा, आणि ज्याला कीर्तन करायचं त्यांनी कीर्तनकाराचा कीर्तनाचा आवाज ऐकायचा. असं असायचं. पण मला तीही घ्यायला पैसे नव्हते, तेही घ्यायला पैसे नव्हते. तर महाराज चायनाचा टेप होता 250 रुपयाचा. किती रुपयाचा? 250 रुपयाचा. बळच त्याला म्हणलं, त्याच्या पाया पडून त्याला म्हणलं, दाद्या 225 रुपये देतो रे बाबा. 225चा टेप घेतला आणि तेवढ्या टेपावर जे जे मला आवडणारे गायक आहेत आळंदीत त्यांच्या चाली रेकॉर्ड केल्या. चाली रेकॉर्ड करून सिद्ध बेटाच्या त्या कोपऱ्याला जाऊन अगदी पाण्यात जाऊन मायबाप त्या चाली बसवल्यात. एक एक चाल बसवली. तेव्हापासून कुठल्या म्हणण्यापेक्षा कोणाकडे शिक्षण आला, स्वर लावायला जायची गरज पडली नाही. त्याच्यात मोठी कृपा झाली. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करे. माझे श्री गुरु इतके मारायचे हो, आमचे गुरु इतके मारायचे, लातानं बुक्क्याने मारायचे. मला तर किती वेळा, मला 18-20 वेळा मारलेले, इतकं मारले लातेनं मारलं. तर आम्ही काय करायचो, ऐका पुढं, हे सांगतन पुढं बंद, माझे कीर्तन करतो ऐका. ज्यावेळेस गुरु आमचे मारायचे ना, तर मारत असताना मी माझं डोकं गुडघ्यात घालायचो. टोंगळे म्हणतात का गुडघे? काय म्हणतात तुमच्याकडे, टोंगळे का गुडघे? हा गुडघे. तेच तर म्हणलं आपण मराठवाड्यात आहेत, विदर्भात नाहीत ना. त्या गुडघ्यात मुंडकं घालायचं मस्तक आणि दाबून घ्यायचं, फक्त डोक्याला मार लागू नये. जयराम बाबाचा डोक्याला मार लागू नये. लाथा घाला बाबा, बुक्क्या घाला. अर्धा तास महाराज मारायचे आणि मारायचे. पण नंतर संध्याकाळी त्याच मुलाच्या जवळ यायचे, त्याच्या पाठीहून हात फिरवायचे. मौसूदपणे महाराज बोलायचं, का रे मादरचोद, म्हणजे असं शिवी बरी, म्हणजे मी म्हणलो नाही, गुरुजी म्हणायचे आमचे अशी, हा चुकून बोललो, हा भाऊ हे कट कर जो. आमचे गुरु आमची शिवी द्यायची अशी. आणि मला म्हणायचे, लागलं का रे तुला? सकाळी मारलं तर लागलं का? सकाळी मारलं तुला लागलं का? गुरुजीला म्हणायचं, नाही महाराज, नाही हो, काहीच लागलं नाही. का लागलं नाही? त्यांनी हसून बोलल्यावर जीवन सहज निघून जायचं. गुरूंची कृपा, संत भेट आणि संतांचा सहवास, ह्या गोष्टी जोपर्यंत जीवनात घडत नाहीत तोपर्यंत जीवन बदलत नाही. जीवन बदलण्याकरता गुरुकृपा, जीवन बदलण्याकरता संतांचा आशीर्वाद, जीवन बदलण्याकरता देवाची कृपा, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असल्या तर जीवन बदलतं. कधी कधी सहज काही लोक असतात, सहज जगणारे असतात, ज्यांना व्यवहारातलं माहीत नाही, ज्यांना संसारातलं माहीत नाही, ज्यांना परमार्थातलं माहीत नाही. एक मुलगा होता, ऐका, एक मुलगा होता. आज एकादशी येत ना, काय येत आज? एकादशी. एक मुलगा होता, खूप खायचा, खूपच, त्याला खायला खूप लागायचं. घरचे कंटाळले हो त्याला, घरची सगळी मंडळी कंटाळली. घरचे म्हणायचे, अरे बाबा किती खातो, उठलं की सुटलं खातो. तो म्हणला, मी इतकं खातो जितकं माझं खातं आहे तितकं खातो. वाक्य कळलं का? जितकं माझं खातं आहे तेवढं मी खातो. एक दिवस घरचे म्हणले, बाबा तू घरात ठेवायच्या लायकीचा राहिला नाहीस, आता तो कुठेही जा, तुझं कुठेही काळं पांढरं कर, पण आमच्या घरात राहू नको. ते मुलगा निघालं, माझ्या बाबा निघालं, कुठं जावं पण त्याला खायला लागायचं, खूप खायचं. एक आश्रम दिसला, त्या आश्रमाजवळ गेले. काही मुलांच्या गळ्यात माळ होती का, कमरेला धोतर गुंडाळलेलं होतं. सहज गेला, गुरुजीला विचारलं. गुरुजी बसलेले होते, हातात माळ घेतलेली होती, माळ जपीत होते. गुरुजीला विचारलं, गुरुजी का हो हे काय आहे? म्हणे आश्रम हे. म्हणे काय करतात ही मुलं? शिकतात म्हणले, वेदाचं ज्ञान घेतात, वारकरी संप्रदायाचं ज्ञान घेतात, गीता भागवत ग्रंथ श्रवण करतात, ऐकतात, पोथी वाचतात, सगळे काही मुलं करतात. मग महाराज म्हणले, मी राहू का? ते खादोडं लेकरू काय म्हणलं, मी राहू का? गुरुजी म्हणले, राहा, पण एक आठ आहे बाबा. म्हणले काय? तुला राहायचं असेल तर गळ्यात कंठी घालावी लागेल. कंठी म्हणजे
माळ, गळ्यात माळ घालावी लागेल म्हणले. घालतो ना गुरुजी, गळ्यात माळ घालतो. ठीक आहे, राहा मग, राहा. सुरू त्याच 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 12 दिवस गेले, 13 दिवस गेले, 14 दिवस गेले. 15 दिवसानंतर महाराज एकादशी आली. जशी आज एकादशी, योगायोग बघा, आजही एकादशीचे 15व्या दिवशी एकादशी आली. आणि एकादशीच्या दिवशी सगळा मठ असा सुसान पडलेला, सुनसान. कुठं चूल पेटलेला नाही, कुठं कढई नाही, कुठं काहीच नाही. प्रत्येकाच्या हातात माळ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गुरुजीच्या हातात माळ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळ्या मठात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बाहेर आलं आणि बाहेर आल्यावर गुरुजी जवळ आलं, सगळ्या मुलाकडे बघितलं आणि मग त्या जे स्वयंपाक घर होतं त्या स्वयंपाक खोलीकडे निघालं. गेल्यानंतर पाहतं तर सगळी चूल हिजलेली. चुलीत काही लाकडं पेटलेली नाहीत, काहीच दिसत नाही. माघारी फिरलं गुरुजीकडे आलं. गुरुजी का हो म्हणले, आज जेवायला नाही का? अरे जेवायला कसं काय बोलतो तू, काय झालं? अरे आज एकादशी, आज जेवायला जमत नाही. मग म्हणले नाही, आज निराहार राहून एकादशी करावी लागते. गुरुजी किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? म्हणले 352. म्हणले मी कितवा? म्हणले 353. बरं गुरुजी एक काम करा ना, माझी कळकळीची विनंती, जर तुम्ही मला एकादशी करायला लावली तर मी द्वादशी पाहत नाही बुवा. वाक्य कळलं का बघा, नसल कळलं तर सोडून दे. गुरुजी मला तुम्ही एकादशी करायला लावली ना तर द्वादशी पाहत नाही. म्हणले एवढा खादोड? नाही म्हणले गुरुजी काही करा पण मला खायला लागत, काही करा म्हणले खायला लागत. गुरुजी म्हणले बाबा हे मठ हे संगमेश्वराचा आश्रम आहे, इथं नाही जमत. म्हणले बाबा तू एक काम कर, तुझ्या पुरता राशन देतो, पीठकूट देतो, मीठ बीठ काय लागतं तेवढं देतो, मीठ मिरची मसाला काय लागतं ते सगळं देतो. इथे नाही बनवायचं, नदीत जा. कुठल्या नदीत? ही कुठली नदी आपली? पेनगंगेत जा. सुंदर झाडाजवळ बस आणि झाडाजवळ बसून सुंदर स्वयंपाक कर. स्वयंपाक करून एकच काम कर, मी म्हणतो तेवढं तुला खायला देतो. एकच काम कर, फक्त जेवण्याच्या अगोदर देवाला हाक मार, देवाला हाक मार आणि देवाला नैवेद्य दिल्याशिवाय जेवण करू नको. एवढीच माझी विनंती. गुरुजीचं ऐकलं महाराज त्या लेकरांनी. निघालं ते सगळं डोक्यावर घेऊन, ओझ डोक्यावर घेतलं, निघालं आणि सुंदर स्वयंपाक बनवला. आता कसा बनवला असेल, काय बनवला असेल ते बघतंय मायबाप. त्यांनी कसा बनवला काय बनवला सांगता येत नाही, पण त्याच्या लक्षात आलं. गुरुजी म्हणाले एकदा देवाचं नाव घे आणि देवाला नैवेद्य दे, देवाला बोलव. आता बोलव म्हणजे आपण देवाला नैवेद्य देताना बोलवतोच. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणोत्तम ब्रह्मैते न गंतव्यम ब्रह्मकर्म समाधी, असा काहीतरी मंत्र म्हणून आपण देवाची आळवणी करतोच. देवा या, तुम्ही जेवा. आणि मग त्यांनी आवाज दिला, राजाराम आइए, सीताराम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. हो मेरे भोजन का भोग लगाइए. काय म्हणतो तो मुलगा आहे का नाही? राजाराम आइए, सीताराम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. पुढं आहे का? कसं खाली म्हणलं ते आता आवाज कमी यायला लागला, वर म्हणलं तर मी मरून जाईल. पण ऐका असं जसं असतं तसं. यहाँ चले अरे गाना आरती, रहोगे रूके सूके, आचमनी अरे गाना आरती, यहाँ यही मेहमानी. ते लेकरू काय म्हणताय का देवाला? देवा मंदिरात तुमचा थाट आहे, पांडुरंगाच्या मंदिरात बघा म्हणले तुम्हाला किती लोक खायला आणतात, विशिष्ट प्रकारचे चांगले चांगलं भोजन आणतात. काय म्हणले जिथे पाहाव तिथं मंदिरात तुम्हाला चांगलं चांगलं खायला. आज एकादशी कोण ठेवलं तुमच्या बापानं तुम्ही खायला? या तुम्ही इथं. हो मंदिराचं वर्णन करून ते बाळ सांगते. काय म्हणते? यहाच मनी अर घाना आरती, यहाँ यही मेहमानी.
आचमन नाही, आरगा नाही, आरती नाही, हे सगळं मंदिर आहे, इथं नाही. म्हणजे इथं काय आहे? रुखी सुखी पाओ प्रेम से, रुखी सुखी पाओ प्रेम से, पियो नदी का पानी. राजा राम आइए सीताराम आइए, मेरे भोजन का भोग लगाइए. देवा या हो या, मी तुम्हाला बोलवतोय. देवाला बोलवण्याकरता आला मायबाप. देव प्रभू रामचंद्र आलेत तर एकटे नाही आलेत मायबाप, एकटे नाही आले. माता सीतेला घेऊन आले. सीतेला आणल्यानंतर तो भक्त त्या जेवणाकडे बघू लागला, देवाकडे बघू लागला, जेवणाकडे बघू लागला, देवाकडे बघू लागला. आणि देवाकडे बघता बघता म्हणू लागला, देवा ही कोण आहे? ती म्हणले माझी पत्नी, बायको आहे. म्हणले ही बी सोबत असते का? म्हणले नेहमीच. म्हणले मला वाटलं तुम्ही एकटी असाल, मी तुमच्या एकट्याचं केलं तर जेवण, पण काही का असं. म्हणले तुम्ही खूप गोड दिसताय, खूप आनंदी दिसताय, खूप सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकणा लोपनिया, रवी शशिकणा लोपनिया. मला खूप सुंदर दिसताय देवा, या भोजन करा. पण ऐका ना, पुढच्या एकादशीला चुकू नका बरं. पुढच्या एकादशीला लवकर या, मला दम निघत नाही, मला जेवावं लागतं. तो भक्त म्हणू लागला, पुढच्या एकादशीला देवा माझी एवढीच विनंती आहे, येताना किती लोक येता एवढं सांगा. तुम्ही आता दोघं आलेत, पण पुढच्या एकादशीला किती येता एवढं सांगा. म्हणजे तसं काय आमचं नक्की नसतंय, आम्ही जेवढे यायचे तेवढं नक्कीच येऊ. म्हणजे नाही देवा, तेवढं सामान आणायला पुढची एकादश आली मायबाप. पुढच्या एकादशीला तीच. गुरुजी म्हणले का रे बाबा जावं लागतं? हो गुरुजी जावंच लागतं. परत पुन्हा ते बाळ पुन्हा एका झाडाखाली आलं, तिथे स्वयंपाक बनवला, पुन्हा हाक मारली देवाला. देव आला. देव एकटा नाही आला, प्रभू रामचंद्र, मैया सीता, लक्ष्मण भैया 3 जण आले. म्हणले दादा देवा, मागच्या वेळेला दोन माणसं आले होते, आता 3 जण आलेत, हे तिसरा कोणी? म्हणले भाऊ. सक्का का पक्का? म्हणले सक्का भाऊ आहे माझा, हो जवळचा आहे, अगदी माझ्यावर प्रेम करणार आहे, याला बी जेवावं लागेल. म्हणले हो जेवायसाठीच आला. म्हणले आता तुम्ही काही का होईना मला एकादशी करायच लावता, थोडी का होईना एकादशी मला नक्की करायला लावणार. मला जी एकादशी थोडी का होईना त्याला घडलीच, पण पुढच्या एकादशीला जेव्हा हाक मारली तेव्हा पूर्ण राम दरबार तिथे प्रगट झाला. अरे राम दरबार प्रगट होऊन त्यांनी काहीच स्वयंपाक बनवला नाही. स्वयंपाक तसंच ते जेवढं साहित्य होतं ते तसंच ठेवून दिलं, काहीच बनवलं नाही. का तर म्हणला एवढी लोक जी राम दरबारातली आली, आता यांना जर जेवायला घालायचं म्हटलं तर एवढं जेवण यांना पुरतं का नाही पुरत? बरं यांना पुरलं सगळ्याला, तर माझ्या वाट्याला एक घास येत नाही, त्याच्यापेक्षा न बनवलेलं बरं. विठ्ठल हो, त्यांनी विचार केला मायबाप, ऐका, सहज विचार केला. गुरुजी म्हणला एवढं खाऊ शकत नाही. गुरुजीने येतं मागं मागं येऊ लागले. आल्यानंतर पाहिलं त्या बाळाला, बाळ बसलंय, काहीच करना, स्वयंपाक बनवना. गुरुजीला देव दिसत नव्हते, गुरुजीला संत दिसत नव्हते, गुरुजीला भरतजी दिसत नव्हते, गुरुजीला शत्रुघ्नजी दिसत नव्हते, गुरुजीला लक्ष्मण भैया दिसत नव्हते, मैया सीता दिसत नव्हती, हनुमंतजी दिसत नव्हते, कोणीच नाही दिसत, कोणीच दिसत नाही. मग त्या बाळाला विचारतात का रे बाबा, इथं स्वयंपाकाचं हे सगळं साहित्य इथं आणून ठेवलंय, आता याचं करायचं काय? काहीच नाही. म्हणले मग मी जेवण करणार नाही, तयार बनवणार नाही. का म्हणले? म्हणजे एवढी लोक जर जेवत असतील तर माझ्या पोटाला एक घास मिळणार नाही, त्याच्यापेक्षा न बनवलेलं बरं. म्हणजे काय, मला तर कोणी दिसना. त्यांनी सांगितलं बाबा कोणी दिसना. प्रभू रामचंद्राला विनंती केली, प्रभू रामचंद्रा, भगवंता आमचे गुरुजी आले, त्या गुरुजींना एकदा दिसा. त्या गुरुजीला दिसण्याकरता एकच म्हटले, ऐका प्रभू रामचंद्र त्या भक्ताला काय म्हणतात, तुझे गुरुजी आहेत ना नेमके थोडे करळ स्वभावाचे आहेत. कुठल्या स्वभावाचे? करळ स्वभावाचे आहेत. जर तुझे गुरुजी सरळ झालेत, तुझे गुरुजी सरळ झालेत तर नक्कीच तुझ्या गुरुजीला दर्शन होईल. महाराज त्या गुरुजीच्या डोळ्यातून पाणी आलं. गुरुजी तरळ झाले
आणि तरळ होऊन सरळ झाले आणि त्यांना आपल्या शिष्यामुळं भगवंताचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल विठोबार कुमाय ओ बार कुमाय ओ बार कुमाय ओ बार कुमाय ओ बार कुमाय. पाहुण्या नवला आपल्या कीर्तनाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला बराचसा अडथळा आला. तो अडथळा दूर करून आपण नेमकंच टप्प्याला पोहोचलो. पण असो आनंद वाटला. पुनश्च सर्वांच्या गाठी भेटी झाल्यात. तुम्हा सर्वांच्या भेटी आमच्या आजोबामुळे झाल्यात. माझे आजोबा नामदेव भाऊ सोळंकी, त्यांची मुलगी रामेश्वर सोळंकी, दुसरे आजोबा आहेत बबनराव सोळंकी. आणि आमच्या इथं आजी बसलेले आहेत. काही आमच्या बरेचसे पाहुणे मंडळी इथं आलेले आहेत. विशेष करून हे पोरग कसं कीर्तन करतं बा, याला येतं का नाही येत, जमतं का नाही जमत, हे पाहण्याकरता काही आल्यात. पण असो तुमची गाठ भेट झाली, आनंद वाटला. किसनराव गावंडे आमची अगदी जवळीक घनिष्ठ संबंधातली व्यक्ती आहेत. तुम्ही सर्वच मंडळी घनिष्ठ संबंधातली आहेत. कीर्तन कसं झालं हे मी सांगू शकत नाही. कसा असेल जसा असेल तसेल. पण एक जाता जाता नक्कीच सांगेल की जीवनामध्ये आपल्याला सर्वांनाच राहायचंय, जगायचंय आणि मरायचंय. जगणं मरणं पहिल्याच वेळेत मी तुम्हाला सांगितलं की आपल्या हातात नाही. पण असं काही कार्य करून जावं की जगातल्या कुठल्या तरी दोन व्यक्तींना आपलं नाव घ्यावं, एवढंच कार्य करून जायचंय. नाही तर कुत्रे मांजरे जन्माला कितीतरी आलेत आणि कितीतरी गेलेत, कितीतरी येतील आणि कितीतरी जातील. सांगायचं तात्पर्य आपल्या जीवनाला किंमत आहे, मानवी जीवनाला किंमत आहे. मानवी जीवन असं व्यर्थ घालू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. का तर आजच्या घडीला विचार केला ना मायबाप, मानवी जीवनाचं इतका रास झालाय, इतका रास झालाय की काही सांगता येत नाही महाराज. बाप मुलाचा ऐकत नाही, मुलगा बापाचा ऐकत नाही. घरात एकही गोष्ट सुखाची चालली नाही. सगळे साहित्य लोकांकडे, सगळं काही व्यवस्था आहे. अरे नको त्या गाड्या आहेत, एसीच्या आहेत, बुलेट प्रूफ आहेत, सगळं आहे. पण घरात शांती नाही, सुख नाही. एक सून एकीकडे, सासू एकीकडे, सासरा एकीकडे. काही नाही महाराज, घराचे तुकडे तुकडे झालेत. घराचे काय झालेत? तुकडे तुकडे झालेत. काही शिल्लक राहिलं नाही. पहिले काहीच नव्हतं पण घरं एकत्र होती. पहिले काहीच नव्हतं, घरं एकत्र होती. आता सगळे तुकडे तुकडे झालेत मायबाप. हो, लग्न झालं की वाटणी पाहिजेत, वाटणी पाहिजेत. जातात लोक, सोडून जातात एकमेकाला. प्रेम राहिलं नाही. मूळ मुद्दा सांगायचा, आपल्यात प्रेम राहिलं नाही. आणि जोपर्यंत प्रेमाचा कळवळ आपल्या अंतकरणात नसेल ना, तोपर्यंत काही नाही हो. किती कीर्तन केली म्हणजे तुमच्या जीवनात बदल होईल? आमच्यासारख्याने किती कीर्तन केली म्हणजे आमच्यासारख्याच्या जीवनात बदल होईल? नाही बाबा. मनातून जर परमार्थ नसेल, अंतकरणातून परमार्थ नसेल, तर ते कितीही कीर्तन केले आणि लोकाला जगाला कितीही ज्ञान सांगितलं, त्याचा काय फायदा होणार आहे महाराज? काहीच फायदा होणार नाही. अंतकरण पाहिजे हो देवासाठी. नाही तर काही महाराज वडवर बडबड करतात आणि निव्वळ काय असल ते असल, भगवंत जाणो. मी इथं बोलू शकत नाही. विचित्र प्रसंग आहे, विचित्र काळ आहे, विचित्र वेळ आहे. पण याही वेळेत आपण आपल्याला धरून चालणं हे महत्वाचं आहे. एवढी विनंती करील आणि माझी सेवा इथं थांबण्याचा प्रयत्न करील. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,